शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या इसाबियन या बायोस्टिम्युलंट विषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल तसेच ते पिकात काय काम करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर एखाद्या पिकात भरपूर फुटवा तसेच पांढरी मुळींची वाढ तसेच पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी जर वापरायचे झाले तर आपण सिंजेंटा कंपनीच्या इसाबियन या बायोस्टिम्युलंटचा वापर केल्यास आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रिझल्ट मिळत असतात. तर शेतकरी मित्रांनो, सिंजेंटा या कंपनीच्या इसाबियन या टॉनिकमध्ये आपल्याला ॲमिनो ॲसिड हे 62.5% आपल्याला पाहावयास मिळते. तर ॲमिनो ॲसिडमुळे आपल्या पिकात काय बदल हा पाहावयास मिळतो तर त्याविषयी आपण आता जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, सिंजेंटा ही भारतातील एक नामवंत कंपनी आहे व तिचे जे काही प्रोडक्ट आहे हे रिसर्च केलेले प्रोडक्ट आहेत. तर आज आपण इसाबियनविषयी माहिती बघत आहोत. तर इसाबियनमध्ये आपल्याला जे ॲमिनो ॲसिड बघायला मिळतं हे नैसर्गिक घटकांपासून बनलेलं ॲमिनो ॲसिड आहे, जे नैसर्गिकरित्या त्यांनी तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, इसाबियनची फवारणी केल्यावरती नैसर्गिक वाढीच्या प्रक्रियेला त्या ठिकाणी चालना मिळत असते व त्यामुळे पिकाची वाढ ही चांगल्या पद्धतीने होत असते. तसेच पिकातील जे की पोषक घटकांचे जे काही शोषण आहे तर हे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वाढवण्यासाठी इसाबियन हे काम करताना आपल्याला दिसून येत असते. तर शेतकरी मित्रांनो, इसाबियनची फवारणी केल्यावरती आपल्याला काय काय बदल हे पिकात पाहावयास मिळतात. तर पिकाची वाढ व विकास चांगला होतो. तसेच पिकाची गुणवत्ता त्या ठिकाणी सुधारण्यास मदत करते. तसेच आपल्या पिकात पांढरी मुळींची संख्या जर का कमी असेल तर पांढऱ्या मुळींची संख्या वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत करत असते. तसेच फवारणी केल्यावरती पिकातील ताण निवारण्याचे काम देखील करत असते. म्हणजे जैविक व अजैविक जे की ताण पिकामध्ये येत असतात तर त्या ताण निवारण्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने इसाबियन आपल्याला काम करताना दिसून येत असते. तसेच फळाचे जे काही शेल्फ लाईफ आहे तर हे वाढवण्याचं देखील त्या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसून येत असते. म्हणजे पिकाची शेल्फ लाईफ वाढली किंवा फळाची जी काही शेल्फ लाईफ वाढली तर फळ हे खराब होत नाही व जास्त दिवस आपल्याला टिकताना दिसून येत असते. तर शेतकरी मित्रांनो, इसाबियनचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो तर टमॅटो, मिरची, कापूस, सोयाबीन, भेंडी अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण इसाबियन या टॉनिकचा वापर करू शकतो. तसेच याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो तर याचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी 2 ते 3 मिली आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर का ड्रीपमधून वापर करायचा झाला तर ड्रीपमधून आपण एकरी 1 ते 2 लिटर आपण ड्रीपमधून याचा वापर करू शकतो. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण फुल अवस्थेपासून ते काढणीपर्यंत कधी पण आपण करू शकतो. तरी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर का पीजीआर टॉनिकचा आपल्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीने वापर करायचा झाला तर सिंजेंटा या कंपनीचं इसाबियन हे एक बेस्ट टॉनिक आहे व सर्वच शेतकरी बांधवांनी जर का इसाबियनचा वापर सुरुवातीपासून ते काढणीपर्यंत केला तर नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण सिंजेंटा या कंपनीचं इसाबियन या टॉनिकविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.